खूप सुंदर आणि त्यांच्या सपोर्ट मध्ये तसेच त्यांच्यासोबत पण मनले मोठं असतं. त्यांनी त्या दिवशी एक टेम्पररी लिडरशिप त्यांनी स्वीकारलेला आहे. तर त्यांना हे प्रोत्साहन देण्यासाठी श्री भटू शेठ जगन्नाथ शेठ सोनवणे यांनी त्यांच्या सपोर्टसाठी यावं. तसेच नरेंद्र शेठ पिंगळे यांनी यावं. तसेच निलेश शेठ पोद्दार ते आपल्यामध्ये असतील, त्यांनी यावं दिंडोली टीम मधून. तर पंकज शेठ जाधव यांनी यायचंय दिंडोली टीम मधून, निलेश शेठ यायचं. तसेच हितेश शेठ दंडगावर यांनी पण यायचंय. तसेच उन्हा टीम मधून कन्हैया शेठ थोरात यांनी यायचे उन्हा टीम मधून. कन्हैया शेठ. श्री हितेश भाऊ दंडगावर यांनी पण यायचे. त्यांनी यायचे मंचावर. त्यांची नावं मला लीडर द्वारा सुचवण्यात आली, मी त्यांना वरती बोलवलेलं आहे. यांनी मंचावर इथे यायचंय. यांचा एक ट्रस्टीद्वारा यांच्यासोबत एक फोटो होईल. तर समस्त ट्रस्टीगण आणि आपले वर्तमान अध्यक्ष अनिल शेठ यांनी पण यांच्यासोबत एक फोटोसाठी यायचंय. समस्त ट्रस्टीगण चेतन भाऊ लाईन मध्ये समस्त ट्रस्टीगण या मुलांना, या नवयुवक मंडळाला प्रोत्साहन आपण द्यायला पाहिजे. कारण आजच्या या काळाची गरज आहे. तरुण हे काही करू शकतात. समाजाला प्रगतिशील करण्यासाठी आजपर्यंत आपल्या ज्येष्ठांनी कार्य केलेलंच आहे, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले तरुण पुढे आलेले आहेत. ही संकल्पना खूप सुंदर वाटली आणि खरंच हा सुवर्ण महोत्सव यशस्वी होत आहे, कारण की तरुण मंडळ या कार्यासाठी पुढे आलेले आहेत. तर टाळ्यांच्या गडगडाट त्यांच्यासाठी करायला पाहिजे. यानंतर समस्त नवयुवक मंडळाचे जे पण मित्रमंडळ बसले त्यांनी आता यांच्यासोबत एक फोटोसाठी वरती यायचे. नावानं घेता जे पण आहेत टीम द्वारा त्यांनी कृपया यायचे वरती ग्रुप फोटोसाठी. जे पण नवयुवक क्रिकेटर आहेत आपले, जे गेल्या 8 ते 10 वर्षापासून जे एकत्रित झाले सर्व क्रिकेट खेळाडू, हितेश भाऊ यांनी पण यायचंय. दिंडोली टीम, उन्हा टीम, अमरोली टीम,